नमस्कार. आज शिक्षणाचे स्वरूप खूपच बदललेले आहे. तंत्रज्ञानामुळे शिक्षण अधिक सोपे आणि जलद झाले आहे. पण तुम्ही जगावेगळी एक शाळा पाहिली आहे का? सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. ही गोष्ट नाशिकमधल्या छोट्याशा गावातल्या हिवाळी जिल्हा परिषदेची आहे. या शाळेत 10वीच नाही तर नर्सरीतील मुले खूप हुशार आहेत. या शाळेतील मुलांना 1000 पाढे बिनचूक मुकपाठ आहेत. एवढंच नाही तर या शाळेतील नर्सरीत मुलांना 37चा पाढा अगदी तोंडपाठ आहे. रोज 12 तास चालणारी ही शाळा विशेष म्हणजे वर्षभर 365 दिवस सुरू असते. इथे सुट्टी हा विषयच नाही. वर्षभर इथलं शिक्षण सुरूच असतं. इथले विद्यार्थी दोन्ही हातांनी एकाच वेळी लिहितात आणि पाठांतरही करतात. भारतीय संविधानातील कलमे इथल्या विद्यार्थ्यांची अगदी तोंडपाठ आहेत. शाळेत 2 वेळचं जेवण मिळत असल्यामुळे पालकसुद्धा निर्धास्त असतात. या शाळेत कुठले महागडे बेंचेस ना कोणती डिजिटल क्लासरूम आहे. पण या शाळेतील शिक्षक केशव गावित या शिक्षकाने विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच नाही तर त्यांच्या हाताला रोजगार कसा उपलब्ध होईल याच्याकडेही लक्ष दिलं आहे. नाशिकच्या हिवाळी झेडपी शाळेने हे सिद्ध केलं आहे की चांगल्या शिक्षणासाठी हाय टेक्नॉलॉजीची गरज नसते. गरज असते ती फक्त जिद्द, मेहनत आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्या शाळेतील शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले आहे.